घराची सावली. काही नाती रक्ताने जुळतात तर काही त्यागाने, पण घराची सावली ती आपल्या माणसांचीच. आज पाहूया घराची सावली एपिसोड 2, दूर गेलेली माणसं. सकाळची वेळ. घरात नेहमीसारखी शांतता होती. आई देवासमोर दिवा लावत होती, पण तिच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती. वडील अंगणात बसून जुन्या खुर्चीवर वर्तमानपत्र हातात धरून होते, पण त्यांचं लक्ष अक्षरावर नव्हतं. तेवढ्यात मुलगा रोहित शहरातून घरी येतो. आई, मी आलो. आई धावत येते. तिच्या चेहऱ्यावर आनंद असतो, पण रोहितच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत असतो. जेवणाच्या वेळी सगळे एकत्र बसतात. काही क्षण शांतता पसरते. रोहित म्हणतो, बाबा, शहरात एक मोठी संधी मिळाली आहे. कायमचं तिथे राहावं लागेल. हे ऐकताच आईचा हात थरथरतो. वडील मात्र शांत राहतात. तुझं भविष्य महत्वाचं आहे बाळा, वडील हसत म्हणतात. जा, पण स्वतःला हरू नकोस. काही दिवसांनी रोहित शहरात निघून जातो. सुरुवातीला तो रोज फोन करतो, मग 2 दिवसांनी, नंतर आठवड्यातून एकदा, आणि हळूहळू फोनही कमी होतात. गावात आई रोज त्याच्या फोनची वाट पाहते. प्रत्येक गाडीचा आवाज आला की ती दाराकडे धावते. एक दिवस आईची तब्येत बिघडते. शेजारीण म्हणते, रोहितला फोन करा. वडील शांतपणे उत्तर देतात, त्याचं काम महत्वाचं असेल, आपण सांभाळू. शहरात रोहित आपल्या कामात इतका व्यस्त असतो की त्याला घराची ओढ जाणवत अजूनही तो वेळ काढू शकत नाही. एक रात्री तो जुना फोटो अल्बमकडे पाहतो. त्यात त्याचा बालपणीचा फोटो असतो. बाबांच्या खांद्यावर बसलेला, आईंच्या हातात वाढदिवसाचा केक. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तो स्वतःशीच म्हणतो, मी यशाच्या मागे धावताना माझ्या घराची सावली तर मी मागे सोडली नाही ना. तेवढ्यात त्याचा फोन शेजारच्याचा कॉल येतो. रोहित, आईची तब्येत पुन्हा बिघडली आहे. शक्य असेल तर लगेच निघ. रोहितच्या हातातून फोन खाली पडतो. तो रात्रीच गावाकडे निघतो. गाडी वेगाने धावत असते, पण त्याच्या मनात एक प्रश्न घुमत असतो, मी उशीर तर केला नाही ना. गाडी गावाच्या वेशीवर पोहोचते आणि इथेच एपिसोड 2 संपतो. पुढील भागात एपिसोड 3, परतीचा प्रवास. रोहित वेळेवर पोहोचेल का? आईची तब्येत सुधारेल का? आणि या घटनेनंतर त्याच्या आयुष्यात काय बदल होईल? कहाणी आवडल्यास लाईक करा.